वर्षा नलवडे, आपण बघत आहात लोकशाही मराठी। या बुलेटिनमध्ये आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत। मात्र त्यापूर्वी काही बातम्या सविस्तरपणे पाहूयात। पहिलीच बातमी अमरावतीमधून आहे। अमरावतीच्या चौरंगी लढतीचा फायदा हा कुणाला होणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय। कारण नवनीत राणांविरोधात 3 उमेदवार रिंगणात आहेत, तर नवनीत राणांविरोधात आता मतांमध्ये फाटाफूट देखील होणार असल्याची शक्यता आहे। तर मतविभाजनाचा फायदा नवनीत राणांना होणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय। तर विरोधकांचे अनेक उमेदवार हे राणांच्या पथ्यावरती आहेत। तर अमरावती लोकसभेसाठी चौरंगी लढत होतीये। या चौरंगी लढतीचा विद्यमान खासदार नवनीत राणा यांना फायदा होण्याची दाट शक्यता आहे। नवनीत राणा यांच्या विरोधातील मतांमध्ये फाटाफूट होऊन शेवटी राणांनाच यावेळेस फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आता चौरंगी लढत ही राणांसाठी फायदेशीर ठरण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। तर चौरंगी लढतीचा कुणाला फायदा असा सवाल उपस्थित केला जातो। अमरावतीमध्ये नवनीत राणा भाजपकडून उमेदवार आहेत, तर बळवंत वानखेडे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत, तर तिकडे दिनेश बुब हे प्रहारकडून उमेदवारी अर्ज दाखल करतायत। तर वंचितकडून प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे आता याच चौरंगी लढतीचा फायदा हा नवनीत राणांना तर होणार नाही ना असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय। कारण नवनीत राणांविरोधात मतांमध्ये फाटाफूट झाल्याचं देखील बोललं जात आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सूरज दहाट आमच्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। तर सूरज, आपण पाहतोय अमरावतीच्या चौरंगी लढतीचा फायदा कुणाला होणार असा सवाल उपस्थित केला जातोय। कारण नवनीत राणा यांच्या विरोधात आता 3 उमेदवार रिंगणात उतरल्याचं देखील चित्र या ठिकाणी उपस्थित झालंय। निश्चितच वर्ष आपण जर पाहिलं तर मागच्या वेळी 2019च्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा जे आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर जे आहे ते अपक्ष विजयी झालेला होता। आणि आता जी त्यावेळची परिस्थिती आता वेळची परिस्थिती फार वेगळी आहे। कारण का जर पाहिलं तर त्यावेळी नवनीत राणांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंबा निवडून आल्यानंतर सातत्याने जे आहे हिंदुत्वाची त्यांनी भूमिका घेतली होती आणि भाजपला त्यांनी समर्थन दिलं होतं। आणि आता जे यावेळेस जर आपण जर पाहिलं तर नवनीत राणा जे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या भाजपच्या कमळाच्या चिन्हावर या ठिकाणी रिंगणात आहे। आणि त्यामुळे जर पाहिलं तर नवनीत राणांनी हिंदुत्ववादी विचार घेतल्याने आणि कमळ हाती घेतल्याने जे आहे जे दलित आणि मुस्लिम पूर्णपणे नाराज झालेले आहे। आणि आपण जर बघितलं तर अमरावती लोकसभा मतदारसंघ जो आहे जो अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि अमरावती लोकसभा मतदारसंघ जर पाहिलं तर सर्वाधिक जे आहे जे दलितांची संख्या आहे साधारणतः 3.5 लाख दलितांची या ठिकाणी संख्या आहे आणि 2.5 लाखापेक्षा जास्त जे आहे ते मुस्लिमांची संख्या आहे। त्यामुळे दलित आणि मुस्लिम जे आहे जे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये निर्णायक असणार आहे। दलित आणि मुस्लिम हे मतं कुणाकडे कुणाच्या पारड्यात पडतं यातूनच जे आहे ते अमरावती लोकसभेचा जो खासदार आहे तो समजणार आहे। आपण जर पाहिलं तर काल जे आहे ते प्रहारने जे आहे बच्चू कडूंनी जे आहे ते प्रहारची दिनेश बुब यांना उमेदवारी दिलेली आहे। दिनेश बुबचा जर आपण जर विचार जर केला हिंदी भाषिक जे मत आहे ते सर्वाधिक जे आहे ते हिंदी भाषिक मतं ते दिनेश बुब घेऊ शकतात। आणि मतांचं विभाजन होण्यासाठी जे आहे बच्चू कडू आणि इतर राजकीय पक्षांनी जे आहे एक खेळी खेळलेली आहे। नवनीत राणांना कुठल्याही प्रकारे फायदा होऊ नये यासाठी पूर्णपणे सर्वच राजकीय पक्षांनी घेतलेली आहे। आपण जर पाहिलं तर नवनीत राणा विरुद्ध बाकी सर्व राजकीय पक्ष असा जो सामना आहे अमरावतीमध्ये रंगलेला आहे। एकूणच जर बघितलं तर दलित आणि मुस्लिम जे संख्या आहे ते निर्णायक अमरावतीमध्ये असणार आहे। निश्चितच सूरज, त्यामुळे आता चौरंगी लढत ही राणांसाठी फायदेशीर ठरण्याची दाट शक्यता आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।